महाडीबीटी फार्मर स्कीम शेतकऱ्यांकरता एक महत्त्वाचा निर्णय। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहता झटपट इन्फो। मित्रांनो, महाडीबीटी फार्मर स्कीमच्या संदर्भात एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाचा अपडेट आहे। केंद्र सरकारने जीएसटी दरांमध्ये बदल केलेले असून हे नवीन बदल 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर ज्या शेतकऱ्यांना लॉटरी लागलेली आहे त्यांनी सध्या कागदपत्रे आणि बिले अपलोड केली तर त्यांना जुन्या जीएसटी दरानुसार अधिकचा भार सहन करावा लागू शकतो। या समस्येमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आणि संघटनांनी अधिकचा वेळ शासनाकडे मागितलेला होता, कारण जीएसटी दरामध्ये कपात करण्यात आलेली असल्यामुळे जर शेतकरी जुन्या जीएसटी नुसार जर एखादं दरपत्रक सादर करतील तर त्यांना अधिकचे पैसे इथे जीएसटी कर भरावा लागते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं इथे नुकसान होत आहे। तर नवीन दरानुसार जे जीएसटी दर कमी झालेले आहे त्यामध्ये त्यांना काही इथे सूट मिळणार आहे। तर याच मागणीच्या अनुषंगाने आता कृषी विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। ज्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळालेली आहे त्यांना आता बिले आणि चलन अपलोड करण्यासाठी अधिकचा वेळ देण्यात आलेला आहे। नेमका हा निर्णय कशा प्रकारे आहे? नवीन जीएसटी दर 22 सप्टेंबर 2025 नंतर लागू होतील आणि हे दर त्यानंतरच तुम्हाला बिलामध्ये ऍड होतील। बिलासाठी आता तुम्हाला वेळ देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांनी नवीन दरानुसार आलेली बिले 22 सप्टेंबर नंतर अपलोड केली तरी चालतील, त्यामुळे शेतकऱ्यांना इथे मुदतवाढ मिळालेली आहे। पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांना अर्ज कोणत्याही स्तरावर बाद केला जाणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना बिले अपलोड करण्यासाठी पुरेशी मुदत इथे मिळणार आहे। त्यामुळे आता तुम्ही कोणत्याही प्रकारची गडबड न करता 22 सप्टेंबर नंतर नवीन दरानुसार बिले मिळवा आणि त्यानंतरच ती पोर्टलवरती अपलोड करा। कृषी विभागाने सर्व अधिकाऱ्यांसाठी या संदर्भाच्या सूचना जारी केलेल्या आहेत। बिले कशी अपलोड करायची, कागदपत्रे कशी अपलोड करायची यावरती आपला व्हिडिओ अगोदरच आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देऊन देईल। तर तुम्हाला 22 सप्टेंबर नंतर नवीन दरानुसार जीएसटी बिल अपलोड केले तरी चालणार आहे। कोणाचाही अर्ज इथे आता बाद होणार नाही। तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची माहिती सर्व शेतकरी बांधवांकरता। तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।